चला तर सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक गृहिणीला वाटत असते आपल्या त्या कामातून सुटका करून आपल्या आवडीचं काम करावं. तसंच मला वाटते आणि इथं आल्यावर आहे ना तासनतास निघून जातो आणि इथून खाली जायची सुद्धा इच्छाच होत नाही. पण बाकी काम तर राहतात ना त्याच्या मागे. 2-3 दिवसाच्या पूर्वीचा व्हिडिओ आज बघा. माझ्या व्हिडिओमध्ये बरेच तुम्हाला कामं दिसेल. माझी झाडांची पॅकिंग दिसेल. पार्सल पाठवायचे होते झाडांचे काही, ते पण पॅक केले. वॉटर लिली प्लांटचे ते माझे छोटे बागोर असते, त्याची माहिती तुम्हाला आवडत असेल बागकाम तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या चॅनलवर. आणि ते बरेच कामासाठी मला काही थोडे झाडाची कटई वगैरे करून कुंड्या भरायच्या होत्या. तेच मी शोधत होती काही झाडं मिळतात का म्हणून. नंतर दुपारी म्हटलं चला आता काही 1-2 ऑर्डर होते पॅकिंग करून घेते वॉटर लिली प्लांटची. आणि पहिलीच ऑर्डर होती माझी त्या दिवशी. नंतर मग अजून 5-6 ऑर्डर झाले आहे, म्हणजे 5-6 प्लांट गेले एकाच ठिकाणी. आणि बघा अशी पॅकिंग सुरू असते. बराचसा वेळ द्यावं लागते काही ना काही करायचं असलं ना. पण आपल्या आवडीचं काम केलं तर मात्र आनंद मात्र खूप जास्त मिळत असतं. आणि आता बघूया हळूहळू आपलं कामाला यश येणार अशी आशा करून आपण फक्त मेहनत करायची बस. आणि आनंदी राहण्यासाठी असे काहीतरी आपल्या आवडीचे कामं करायचे, मला एवढंच वाटते. कारण दिवसभरात आपण तेच ते कामं करून खरंच कंटाळा येत असते कधी कधी. म्हणून आपल्यालाही वाटत असते काहीतरी नवीन करावं. प्रत्येकच गृहिणीला वाटते. म्हणूनच ही छोटीशी सुरुवात मी केलेली आहे. चला तर पुढं तुम्हाला दाखवते की मी पॅकिंग केल्यावर काय काय केलं. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा. काहीतरी करण्यासाठी एक छोटीशी सुरुवात करावं लागते. हळूहळू यश आपल्याला मिळतेच. फक्त आपल्याकडे मेहनत, थोडी जिद्द आणि चिकाटी. चला तर आपले पार्सल तयार झालेले होते 2 तयार. आणि आता आहे ना पहिलंच पार्सल असल्यामुळे हळदी कुंकू लावून पूजा करते. पूजा करण्याचं कारण हे होतं याच्यामागचं की आपल्याला जे समाधान आणि आनंद मिळतो किंवा आपले पार्सल व्यवस्थित आपले प्लांट पोचवावे यासाठी एक छोटीशी पूजा. आणि इथं बघा आता हे सगळे डब्बे मी पार्सलसाठी जमा करून ठेवले होते. पण इतका पसारा झाला आहे याच्यामध्ये बघा. पिशव्या जे हे केलेलं आहे, पण जास्तीच्या वस्तू काही आपण ठेवतो हे कामात लागेल म्हणून. आणि हळूहळू पसारा होता. हे पिशव्या आहे ना कोणी पण काढते किंवा मी पण काढते, ते घाई ठेवले जाते ना, त्या वाकड्या तिकड्या ठेवल्या जाते. पण आज म्हटलं चला हा बघा होडीचा रंग पण होता, तो पण टाकून दिला. कारण असं वाटते ना हे उपयोगाला येईन ते उपयोगाला येईन. आपल्या बायकांचं तरी असंच असते. आणि त्याच्यामध्ये वेळ पण आपला जातो नंतर पसारा आवरायला. पण हळूहळू म्हटलं चला. आणि हे बघा एक इथं पैजामा दिसला. आता हा पण फेकण्याची इच्छा झाली नाही. याला म्हटलं चला आता कट करून घेऊया आपण. कट करून हे कपडे पुसायला होतील. कारण पावसाळ्यामध्ये ते कितीही कपडे असले तरी कमीच लागते. तसे पण आपल्याला लागतेच म्हणा. घरातले कामं राहतात ना का, हे पूस ते पूस चालूच असते. म्हणून मी आहे ना बघा असे चौकोनी कपडे फाडून घेते. आणि ते उरलेला कापड आहे ना त्याचाही शेवट एकदा उपयोग करूनच घेऊया म्हटलं. असंच असतं ना आपल्या बायकांचं, प्रत्येक गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे. आणि बघा आता सर्व कामं राहिले, पार्सल आटोपले आणि आता लगेच हे काम करायला लागले मी. याच्यानंतर मी आहे ना पटापट माझं झाडू वगैरे मारून घेईन. कारण इथलंच काम करणं महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. त्याच्यानंतर मग बाकीचं घरं आवरण म्हटलं. बघा आता सर्व हे कापून झालेलं आहे. आता पार्सल थोड्या वेळानं पाठवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर खरं तर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसाचा आहे, म्हणजे काम बऱ्याच दिवसाचं आहे. पण व्हिडिओ बनवायला होतच नव्हता. कधी काही कारणं येत असतात मनात. आणि काही काम करायचं म्हटलं ना तर थोडा वेळ तर द्यावाच लागते मग त्या दिवशी. नाहीतर असा वेळ आपला दुपारी वगैरे थोडासा आराम वगैरे करण्यात जाते बऱ्याचदा. पण आता असे कामं असं वाढले ना तर तेव्हा असं वाटतं की नाही पहिले आपल्यासाठी महत्त्वाचं हे काम आहे. आणि घाई ताण लागली तर पाणी पण पिऊन घेते म्हटलं. कारण ह्या गोष्टी आपण छोट्या नेहमीच विसरतो स्वतःसाठी करायच्या. बघा आता उरलेला कपडा होता ना याचाही उपयोग करून घेतला मी. हे फुलं तर इतके निघतात माझ्याकडे. आणि मी आहे ना आज ठेचा बनवण्यासाठी याचा उपयोग घेतला आहे. कारण मला असं वाटतं निसर्गाने इतकं आपल्याला देण दिलेलं आहे, याचा प्रत्येक गोष्टीत उपयोग करा. बघा थोडं लिंबू पिळलं ना त्याचा कलर चेंज होऊन जाईल. पण हा उपयोग आहे ना एक दिवस मी डाळ पालकमध्ये केला आणि आज असा केला. अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मनापासून.